ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा हे नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा हे निवृत्ती उदारा सोपानदेवा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी हे नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू माझा तुका मस्तक हे पायावरी मस्त या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांना वारकरी संतांना
अंजनी माता म्हणते सीता आईला, मा अरे माझ्या दुधाची ताकद एवढी आहे की दुधाच्या चिळकंड्या उडल्या तरी पर्वत जळतात. मग मारुती राय, ओ मारुती, अरे महारुद्र आहे ना, मग लंका जळली, मग रावण का नाही मारला? तेव्हा प्रभू रामचंद्रांना हसायला आलं आणि प्रभू रामचंद्र म्हणतात, अंजनी मा अरे मी समजून सांगतो, रावण मारणं मारुतीसाठी जड नव्हतं, पण ते तसं नाहीये. रावणही मारला असता, पण हे सगळं असं नियोजन आहे. बोलीला वाल्मिकी तैशेची करीन आणि वर्तोनी नावीनं नामा म्हणे. वाल्मिकी ऋषीने बोलावं आणि तसं करावं. हे असं घडलं की लंका जाळायची मारुतीरायांकडे दिलं आणि रावण मारायचं हे माझ्याकडे दिलंय. विठाला एवढा पराक्रमी मारुती, सगळं झालं. मग मला सांगा, एवढा पराक्रम केला, रामायणातला महत्वाचे हिरो जर कोण असतील ते हनुमंतराय आहेत. मग मला सांगा, आता जर लंका झाली, सगळं झालं, मग प्रभू रामचंद्रांनी काहीतरी म्हणून महाराज दिलं पाहिजे मारुतीरायांना. मारुतीरायांनी मी म्हणले पाहिजेत प्रभू रामचंद्रांना, प्रभू एवढं सगळं मी केलं, मी एवढा पराक्रमी आहे, तर यंदाचं आमदारकीचं तिकीट द्या मला, असं म्हणले पाहिजे होते का नाही मारुतीराय? मागितलं का काय? खरे भक्त देवाकडे काहीच मागत नाही. लक्ष नाही का? काहीच नाही दिलं. झाडावर जाऊन निवांत बसले, पण महासीतेच्या डोळ्यात पाणी आलं. प्रभू, ज्याने सीता शोध केली, ज्याने सगळं घडवलं आणि तुम्ही त्याला काहीच नाही दिलं. विभीषणाला लंका दिली आणि हनुमंतरायांना तेल दिलं. आता काय देऊ नसता जवळी सीते, अरे काही नाही माझ्याकडे आता द्यायला. तसं नाही प्रभू, द्यावं लागल. मारुतीरायांना खाली बोलवलं झाडावरून आणि एक एक मणी पृथ्वी मोलाचा होता. हा हार प्रभू रामचंद्राने मागितला, पण सीतामाने हा हार प्रभू रामचंद्रांनाही नाही दिला. नाही प्रभू, तुमचा अधिकार नाही, पण माझ्या मारुतीचा अधिकार आहे. चंचल चपळ, बहुत चंचल चपळ चपळ, बहुत चंचल चपळ, बहुत चंचल चपळ चपळ, जाता येता नलगे मेळा, जाता येता नलगे मेळा मेळा मेळा. चंचल चपळ, बहुत चंचल चपळ, बहुत चंचल चपळ, जाता येता नलगे मेळ, नलगे मेळ, जाता येता नलगे मेळ, नलगे मेळ, नलगे मेळ, बहुत चंचल चपळ, बहुत चंचल चपळ. जी पाटील पाटील देगाविता, माझी पाटील देगाविता, विश्वास धरू नका त्याचा, विश्वास धरू नका त्याचा, विश्वास धरू नका त्याचा. हात करील देवाचा, हात करील देवाचा, हात करील देवाचा, हात करील देवाचा. पाडील फाशी, पाडील फाशी, पाडील फाशी. मी आलो रायाचा दोषी, होरा ऐका दादा नो. मी आलो रायाचा दोषी, होरा ऐका दादा नो. मी आलो रायाचा दोषी, होरा ऐका दादा नो. मी आलो रायाचा दोषी, होरा ऐका दादा नो.
पुनरपी हे पुनरपी संसारात हे संसारात पुनरपी संसारात येणे नाही हा मोगरा अर्पणीश्वरा मन हा मोगरा अर्पणी मन हा मोगरा अर्पणीश्वरा मन हा मोगरा अर्पणीश्वरा सुनने वाला क्या गाऊं कोई सुनने वाला देखे तो वही ने घेरा देखे तो वही ने घेरा क्या गाऊं कोई सुनने या महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास आज आपल्या धानोऱ्यामध्ये घेऊन आलाय. महाराष्ट्राची भूमी म्हणजे बलिदानाची भूमी, महाराष्ट्राची भूमी म्हणजे त्यागाची भूमी आणि महाराष्ट्राची भूमी म्हणजे स्वाभिमानाची भूमी. राजे राजगडावर महासाहेब जिजाऊ आहे आणि महासाहेब सांगतात राजा दिसतो का तो कोठाना. हो महासाहेब दिसतो ना. राजा त्या कोणाऱ्यावर फडकणारे ते दुश्मनाचं निशाण दिसतं का. हो महासाहेब दिसतं ना. राजा ते आमच्या डोळ्याला जखमा करून जात. आदरे असावी मास आहे, आदरे असावी मास आहे. राज हो राज पुरंदरच्या तहामध्ये 23 किल्ले गेले. या पुरंदरच्या तहामध्ये 23 किल्ले गेलेत आणि यातला कौस्तुभगड कोढाणा समोर दिसतोय. या तहामध्ये 23 किल्ले गेलेत आणि पुनर्बांधणी या गडाची खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची कशी करावी आणि म्हणून खऱ्या अर्थानं हा कोढाणा घेऊन करावी असं आईसाहेब जिजाऊ सांगतात. राज तो कोढाणा आणि त्या कोढाण्यावर राजगडावर महासाहेब जिजाऊ आहे. ईशान्येकडे बोटकल आहे आणि ईशान्येकडे सुंदर असा कोढाणा दिसतोय. राज ते दुश्मनाचं निशाण आमच्या डोळ्याला जखमा करून जाते. आदने असावी मास आहे. मग राज उतरा ते दुश्मनाचं निशाण आणि पुन्हा एकदा फडकू द्या हा भगवा या कोढाण्यावर. सह्याद्रीच्या दरी दरी खुऱ्यात महाराजांनी आज निर्णय घेतला या कोढाण्यावर भगवा फडकवायचा. आणि मग खऱ्या अर्थानं आई साहेब उदयभान राठोडांना राखलाय ग. 2000 कडवे राजपूत आणि यांचा मोरख्या उदयभान राठोड लई खतरनाक आहे. एका वरात 10 जण खलास करतो, एका वरात शमशेर तोडतो, एका वरात ढाल तोडतो. हो शुभाराजे आम्हाला माहिती आहे उदयभान लई जबरदस्त आहे. एका वरात 10 जण खलास करत असेल. शुभाराजे तुम्ही बी काही कमी नाही शुभाराजे. राजे सांगतात आई साहेब शुभाराजे अरे करा कोढाण्यातून सुरुवात. राजा म्हणतात आई साहेब शब्द या शुभाराजांचा आहे, शब्द या छत्रपती शिवाजी राजांचा आहे. येत्या अष्टमीला कोढाणा आपल्या सत्तेत असेल, उतरला असेल दुश्मनांचं निशाण आणि फडकेल पुन्हा एकदा भगवा या कोढाण्यावर. प्राण जाय पण वचन ना जाय हा शब्द छत्रपती शिवाजी राजांनी दिला. येत्या अष्टमीला कोढाणा आपल्या सत्तेत असेल. छत्रपती शिवाजी राजांना शब्द दिलेला आजपर्यंत वाया नाही गेलेला. कारण की छत्रपती शिवाजी राजांचा शब्द म्हणजे एक प्रभू रामचंद्रांसारखा शब्द. महाराज येत्या अष्टमीला कोढाणा घेणार हा शब्द आई साहेब जिजाऊंना दिलेला आहे. आणि मग खऱ्या अर्थानं काय करावं आई साहेब जिजाऊ म्हणतात शुभा ओ शुभा राजे अपयश आम्हाला चालणार नाही. शुभा राजे आई साहेब शब्द दिलाय आम्ही उदयभानाला उभा फाडणार, आम्ही कोढाण्यावर पुन्हा एकदा भगवा फडकणार हा शब्द छत्रपती शिवाजी राजांनी दिलेला आहे. आणि तेवढ्यात 3 माणसं गडावर आलेली आहेत. शेलार मामा तानाजी मालुसरे आणि त्यांचे बंधू सूर्याजी मालुसरे. तानाजी गडावर येताना दिसतात
आणि आई साहेब सांगतात ओ शुभा राजे, अरे तानाजी आला बघा, तानाजी आला. अरे कोण तानाजी? छत्रपती शिवाजी राजांचा एक हात म्हणजे तानाजी मालुसरे. आई साहेबांच्या हृदयातला प्राण म्हणजे तानाजी मालुसरे. मला थोडा आवाज आणि effect द्या. थोडासा बेस द्या. छत्रपती शिवाजी राजांचा एक हात म्हणजे तानाजी मालुसरे. ताना राज 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 आहे. आला तानाजी गडावर राज हर कशापायी आलास? राजा रायबाचं लग्न काढलंय, लेकराचं लग्न काढलंय आणि लेकराच्या निमंत्रणाच्या अक्षता द्यायला आलोय. राजा यावं लागतंय. आई साहेब आणि तुम्हाला बी यावं लागल. हे तानाजी, रायबाचं म्हणजे पोराचं वैर. हो आई साहेब, पोराचं लग्न काढलंय, रायबाचं लग्न काढलंय. अरे येणार की शिवबाराज यायला लागतंय बघा. शिवबाराजे म्हणतात हे तानाजी, अरे तुझ्या पोराचं लग्न आणि माझ्या पोराचं लग्न काही वेगळे आहे बरं. अरे येणार हा शिवबा, कर लग्नाची तयारी. आई साहेब जे लागतंय ते द्या स्वराज्यातून. आणि मग ठरलं, छत्रपती शिवाजीराजे रायबाच्या लग्नाला जाणार. निमंत्रणाच्या अक्षरात तानाजी मालुसरेंनी शिवबाराजांच्या हातावर ठेवलेल्या आहे. आणि शिवबाराजे म्हणतात हे तानाजी, ते सगळं खरे, पण लग्न कधी आहे रायबाचं? रायबाचं लग्न येत्या अष्टमीला आहे. येत्या अष्टमीला म्हणजे ती अष्टमी ज्या दिवशी या ठिकाणी छत्रपती शिवाजीराजानं कोणाला घ्यायचं ठरवलंय, त्या अष्टमीला रायबाचं लग्न आहे. अरे आई साहेब येतील. आई साहेब येतील पण मला नाही जमायचं. राज, अरे तुम्ही जर रायबाच्या लग्नाला नाही आलं तर कसं काय व्हायचं? राज तुम्ही पाहिजे रायबाच्या लग्नाला. छत्रपती शिवाजीराजे पाहिजे अक्षर टाकायला. आणि दोन तोंडाने बोलता काजी राज. आता म्हणला तुझ्या पोराचं लग्न आणि माझ्या पोराचं लग्न वेगळं आहे का? आणि आता म्हणला जमायचं नाही. हो राजे, तुम्ही जर रायबाच्या लग्नाला आले नाहीत तर रायबाचं लग्न होणार नाही. तानाजी, लग्नाची तयारी कर. आई साहेबची जाव राजा, आई साहेबची जाव येतील आम्हाला माहिती आहे, पण तुम्हाला यावं लागल राज, यावं लागल. नाही होत रायबाचं लग्न. तानाजी, अरे नाही जमणार बाबा. राज, अरे तुम्ही शब्द दिला आहे ते खरं आहे, पण ज्या दिवशी अष्टमी आहे आणि ज्या दिवशी रायबाचं लग्न आहे त्या दिवशी कोणाल्यावर भगवा फडकवायचा शब्द आई साहेब जिजाऊंना दिलेला आहे. आणि तुला माहिती आहे, प्राण जाय प्रवचन न जाय. शिवबाराजांनी दिलेला शब्द हा फेल जात नसतो. राज, मग असं करायचं का? कोणाला घ्यायचा ना महाराज, असं तुमची इच्छा आहे की कोणाला घ्यायचा आहे. मग राजा कोणाला घ्यायचा आहे म्हणून तुम्ही रायबाच्या लग्नाला येत नाही. मग असं करायचं का? मी जातो कोढाण्यावर आणि तुम्ही जा रायबाच्या लग्नाला. काय म्हणतो तानाजी? मी जातो कोढाण्यावर आणि तुम्ही जा रायबाच्या लग्नाला. राज, अरे मी घेतो कोढाणा. द्यायला राज, मी घेतो कोणाला, मी फडकवतो भगवा. तानाजी, अरे येडायस का? उदयभान राठोडानं राखलाय गड. 2000 कडवे राजपूत आणि त्यांचा मोरख्या उदयभान राठोड लई खतरनाक आहे. एक वार केला की 10 जण खलास करतो, एक वार केला की शमशेर तोडतो, एक वार केला की ढाल तोडतो. राजा असल उदयभान नाही जबरदस्त. एका वरात 10 जण खलास करत असेल, पण हा तानाजी बी महाराष्ट्रातल्या मातीचा आहे. यायला जातो हा ताना आणि घेतो तो कोढाणा. द्या राज द्या. तानाजी, अरे रायबाचं लग्न आहे, रायबाचं. बाप पाहिजे लग्नात, बाप. वर बाप आहेस तू. अरे बाप नसल तर कसं होईल लग्न? हो राज, अरे होईल की लग्न? राजा, होईल की माझ्या रायबाचं लग्न? हो राज, अरे होईल की माझ्या रायबाचं लग्न राज. पण आधी लगीन कोणाचं आणि मग माझ्या रायबाच. आधी लगीन कोणाचं आणि मग माझ्या रायबाच. राजे, कोढाण्याचं लगीन लावू, उदय भानाला उभा फाडू, भगवा फडकू.
आणि मगच या देहातला प्राण सोडू राज, या देहातला प्राण सोडू. शूर आणि सरदार भाला, काय कुणाची भीती. देव देश आणि धर्मापायी प्राण घेतले हाती राज. जातो हे तानाजी, अरे बापईस राज शब्द दिला बघा.